घरामध्ये एक माणूस आजारी पडलं ना तर असं वाटतं की सगळं घरच आजारी आहे का काय. तर तनिषला ताप आलेला होता, आज रविवार होता, 1 वाजेपर्यंतच हॉस्पिटल उघडं असतं. म्हणून म्हणलं चला पटपट थोडं स्वयंपाक करून घेऊया. तापामुळे ना त्याला अजिबात काही खाऊ वाटत नव्हतं, म्हणून म्हणलं त्याला 2 अंडी शिजवून देऊया. त्याच्यावरती नमक टाकलं आणि थोडंसं ब्लॅक पेपर टाकून त्याला खायला दिले. त्याच्यानंतर नाही तर स्वयंपाक अगोदर करून घेतला, सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतल्यानंतर ना थोडंसं चिरमुरं होतं, मऊ होतील म्हणून त्याचा चिवडा तयार करून ठेवला आणि मग परत हॉस्पिटलमध्ये गेलेलो. तर तापामुळे त्याचा इतकं चेहरा पडलेला होता ना, त्याला खायची पण इच्छा होत नाही, त्याने बोलायचं तर काय अजिबातच नको वाटत होतं. तर इथे दाखवल्यानंतर ना औषधं वगैरे घेतली आणि मग घरी आल्यानंतर ना जेवण वगैरे केलं. तर ते जेवण काही केलं नाही, आम्ही दोघांनी जेवण केलं. आणि त्याच्यानंतर पावसाला अशी सुरुवात झाली ना 2-3 दिवसापासून अजिबात उघडायचं नावच काढत नाही. तर शेंगदाणे आणि तिळाचे ते मला करंजा करायचे होते, म्हणून शेंगदाणं भाजून घेतलं आणि त्याच्या साईडलाच ना चहा पण ठेवलेला दोघांना, तनिषला आणि तनिषच्या पप्पांना. मस्त असं करंजा वगैरे करून घेतला. तर कसा वाटला मिनी ब्लॉग, आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.